नमस्ते सर. नमस्कार जी, बोला. ओ शॉर्ट थेरपीमुळे योनीतील ढिलेपणावर काही परिणाम होतो का याबद्दल सांगा सर. वा वा, तुमचं वय सांगा मला. 30. बर, म्हणजे ओ शॉर्ट थेरपी काय असते आणि त्याचे फायदे काय, बरोबर आहे? सांगूया हो. नक्कीच. बघा, आपल्या पुस्तकातनं आपण टॉपिक दिल्यानंतर एवढा अभ्यास सुरू असतो. ओ शॉर्ट थेरपी बरेच ऐकली नसेल, बरोबर, आणि त्याचा संबंध तुमच्या लैंगिक जीवनाशी, तुमचं बऱ्याचदा काय म्हणतो प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मग त्यामध्ये डिलेपणा आल्यानंतर मी अशा केस पाहिल्या आहेत. मी लिटरली उदाहरण सांगतो की सर आता डिलिव्हरी नंतर ही जी आहे काही फिट नाही आणि आता हिला मी माहेरी नेऊन सोडतो, आणि समजा उलट झालं तर, समजा पुरुषामध्ये काही प्रॉब्लेम आला तर पुरुषाला कुठे नेऊन सोडायचं सांगूया. यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगतो, ओ शॉर्ट थेरपी काय. बघा, मेडिसिनला लिमिटेशन असतात. तुम्ही काही औषधं खाण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. मग काय होतं, तुम्हाला हे माहीत पाहिजे की नैसर्गिकपणे पाळी येणे, डिलिव्हरी होणे, प्रेग्नन्सी राहणे, आणि त्यामुळं त्या खालच्या भागाला लॅक्सिटीनं साहजिक आहे. इन्व्होल्युशन ऑफ युट्रस म्हणजे हळूहळू 3 ते 4 महिन्यामध्ये हे पूर्ण भाग तुमचा योनीचा आहे, युट्रस आहे, इन्व्होल्युशन होऊन छोटा होतो. पण काही जणांमध्ये तो छोटा झाला नाही तर पार्टनरला त्या ठिकाणी फ्रिक्शन न झाल्यामुळं त्या ठिकाणी ऑर्गॅझम मनात तृप्ती मिळत नसते. मग त्यांची कंप्लेंट चालू होते, माझा पार्टनरमध्ये इंटरेस्टच नाही, रस नाही. मग नुसत्या गोळ्या औषध नाही, तर या ठिकाणी जी पॉईंट असतो तुमच्या योनीच्या 12 o'clock पोझिशनला 1.5 इंचमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त नर्व्ज, सर्वात जास्त व्हेसल्स, आणि त्या पॉईंटला तुम्हाला ॲक्टिवेट करणं, ती जागा आकुंचित करण्यासाठी एक स्पेशल आपल्या प्लेटलेट काढल्या जातात, ब्लड काढलं जातं. त्याला त्या ठिकाणी सेंट्रिफ्यूज करून त्याला फ्रीझाईन थ्रॉ टेक्निकद्वारे त्यातले ग्रॅन्युल बाहेर येतात, त्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकले जातात, आणि हे त्या ठिकाणी इंजेक्ट केल्यानंतर मग त्या ठिकाणी काय होतं, नवीन नर्व्ज, नवीन व्हेसल्स, त्या ठिकाणी नवीन फायब्रोब्लास्ट तयार होतात. त्या ठिकाणी योनीमध्ये जो ढिलेपणा आहे तो टाईटपणा येतो, संवेदना वाढतात, आणि नक्कीच तुमच्या पार्टनरला खूप छान आनंद मिळतो. आणि ही डे केअर प्रोसिजर आहे, एका दिवसात तुम्ही ही घेऊन घरी जाऊ शकता. मला वाटतं सर्व भगिनींना याचं उत्तर मिळालं असेल.